नांदेड जिल्ह्यातलं श्री क्षेत्र माहूर म्हणजे आई रेणुका देवीचं मूळ पीठ। या ठिकाणी अनेक कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून रेणुका देवी संस्थांच्या सेवेमध्ये कार्यरत आहेत। मात्र त्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं या एकमेव मागणीसाठी दिनांक 27 जानेवारीपासून मजदूर युनियन माहूर आणि सीटू संघटना यांच्या ध्वजाखाली बैठा सत्याग्रहाचं आयोजन केलं होतं। सुमारे 5 दिवस हा बैठा सत्याग्रह अविरतपणे सुरू होता। विश्वस्त मंडळ काही केल्या रेणुका देवी संस्थान कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नव्हतं। मात्र श्री रेणुका देवी संस्थानचे कोषाध्यक्ष आणि माहूर तहसीलचे विद्यमान तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी तसेच श्री रेणुका देवी संस्थानचे सचिव व उपविभागीय महसूल अधिकारी अभिनव गोयल यांनी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून यशस्वीपणे मध्यस्थी करून हे प्रकरण मिटविण्यात यश मिळविले। प्राप्त माहितीनुसार श्री रेणुका देवी संस्थानचे कर्मचारी यांच्याशी दिनांक 31 चे सकाळीच युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड श्रावण जाधव यांनी विदर्भ न्यूजचे संजय घोगरे यांच्याशी चर्चा केली होती। तदनंतर त्यांनी एक पत्र बनवून तहसीलदार व उपविभागीय महसूल अधिकारी यांना ते पत्र पाठविले होते। त्यावर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर व उपविभागीय महसूल अधिकारी अभिनव गोयल यांनी विचारविमर्श करून तशा प्रकारचे लेखी पत्र तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्याकडे पाठविले आणि तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी दिनांक 31 जानेवारीचे सायंकाळी 7 चे सुमारास हे पत्र घेऊन श्री रेणुका देवी संस्थान पायथ्याशी बैठा सत्याग्रह करीत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांशी भेट घेतली आणि त्यांना आपल्या सर्व मागण्या ह्या पूर्ण झालेल्या आहेत अशी ग्वाही दिली। तदनंतर सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसले। विदर्भ न्यूजचे संजय घोगरे, राजू दराडे हे यावेळी उपस्थित होते। पत्रकार हा समाजाचा आरसा असतो हे पुनश्च एकदा या पत्रकारांनी यशस्वी मध्यस्थी करून दर्शवून दिले। माहूरगड येथून अनवर खिच्ची, कार्तिक बेहेरे, राजू दराडे व संजय घोगरे यांचा हा वृत्तांत।